जय शिवराय. आजचा एक नवीन स्पॉट आहे किल्ले साळवण. त्या कोल्हापुरातल्या बऱ्याच लोकांना माहित नाही हिडन स्पॉट आहे. आज आपण तिथे चालू. कोल्हापूर रंकाळा पास केल्यानंतर गगनबावडा हायवेला यायचं. 30-32 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला हे साळवण गाव लागेल आणि साळवण संपताच गाव संपले की लगेच तुम्हाला ही नदी लागेल आणि नदी पास केल्यानंतर कोल्हापूर गगनबावडा रोड हा आणि ह्याच रोडला असणारा किल्ले साळवण. किल्ल्याचा फलक कोल्हापूर गगनबावडा हायवे आणि याच हायवेला हा गडाचा पहिला दरवाजा. पहिला दरवाजा हायवेलाच आहे आणि पूर्ण तुटलेल्या अवस्थेत बघायला मिळेल. इथं बघितले तर गडाचे दरवाजे फिट करण्यासाठी दोन्ही साईडला तुम्हाला बघायला मिळेल. दरवाजामधून आत आल्यानंतर हे असं मर्दानी खेळासाठी किंवा कुस्तीसाठी केलेला आखाडा. त्यानंतर हा एक तुम्हाला इथून वाड्याचा औषध बघायला मिळेल. ही अशी जुनी तटबंदी आहे जी तुम्हाला हायवेलाच लागेल तटबंदी. त्यानंतर तुम्हाला हा इथं वाड्याचा भाग बघायला मिळेल, वाड्याचा चौथरा आणि इथं खाली मर्दानी खेळाचं किंवा कुस्ती. किल्ल्यावरती जायला इथून डाव्या साईडला वाट आहे. तिची वाट आहे, ती पायवाट आहे. याच वाटेतून जनावर वगैरे पण चालत असतात. ही पाळीव जनावर आहे तुमची ती. आता आपण साळवणच्या किल्ल्यावरती आहे. येण्याचा मार्ग इथून आहे जो आलो आपण इकडून. त्यानंतर बघायला गेलं तर इथं फाशीचा खंडक म्हणून आहे इकडं. आणि फाशीचा खंडक झाल्यानंतर या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे. इकडून स्ट्रेट गेल्यानंतर हनुमानाचं मंदिर. परत इथं आल्यानंतर बघितलं तर आपण इथं भवानी देवीचं मंदिराकडे रोड जातो. आणि याच भवानी देवीच्या मंदिराकडे गेल्यानंतर तुम्हाला इथं एक शिवकालीन विहीर लागेल. त्या साईडला तिथेच बॅक साईडला शिवकालीन विहीर आहे. आणि इथून वरती गेल्यानंतर तुम्हाला पायऱ्या लागतील भवानी देवीचं मंदिर. आणि भवानी देवीच्या मंदिरानंतर तुम्हाला शेजारीच गणपती मंदिर लागेल. गडावरती आल्यानंतर इथं बसण्यासाठी एक चौतारा बनवलाय. सुरुवातीला आपण आलो फाशीचा फंदक आणि त्याच्याबरोबर ह्या साईडला हनुमान मंदिराकडे इकडून पण रोड जातोय. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघितले तर थोडंसं बांधकाम केलेलं जाणवल. इथं तटबंदी किंवा इमारत वगैरे असं काहीतरी असणार आहे जे आता बघणं अवस्थित आहे. चौथरा आणि हा फाशीचा खंदक. फाशीचा खंदक हा तुम्हाला असा बघायला मिळेल. गडाकडे येण्याची वाट इथं फाशीचा खंदक आहे जो तुम्हाला दाखवला मी. त्यानंतर इकडं पुढे गेल्यानंतर गड इथून पुढे चालू होते. कोल्हापूर जिल्ह्यातील साळवणचा किल्ला असा घनदाट जंगलात लपलेला आहे. ह्या लोकांना बऱ्यापैकी माहीत नव्हतं की इथं किल्ला आहे. बऱ्याचशा लोकांना माहित आहे आणि माहीत नाही ते बरं आहे, नाहीतर इथे येऊन लोकांनी घाण केली. या गडावरती आल्यानंतर तुम्हाला असा हा चिऱ्याचा रोड केलाय. आणि इथून डाव्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला हे गैवीनाथ महाराज त्यांचा असा तुम्हाला पीर बघायला मिळेल. हा किल्ला एवढा इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यावरती 200हून अधिक लढाई झाल्यात ह्या किल्ल्यावरती. त्याच वाटेवरून आल्यानंतर तुम्हाला एक असं हनुमानांचं मंदिर लागल. पुरातन मंदिर आहे, जुनं बांधकाम आहे. हे इथं खाली थोडंफार दगडामध्ये आणि त्यानंतर ह्या असं विट्यामध्ये हे असं मंदिर आहे. चारी बाजून फिरण्यासाठी हनुमान मंदिर. त्यानंतर इथून एक जाण्याचा मार्ग आहे, पण हा मार्ग मी नंतर दाखवतो. अगोदर तुम्हाला हे महादेव मंदिर दाखवतो. ते महादेव मंदिर हे शंभूराजे परिवार कोल्हापूर विभाग यांनी हे फलक इथे लावलेत. असला भारी स्पॉट भागात कुठे बघाय नाही असला स्पॉट आहे. गडाकडे येण्यासाठीचा हा एक पूर्व मार्ग असावा. अशा पायऱ्या जुन्या तुम्हाला बघायला मिळतील. पण उतरल्यानंतर इकडं खाली आल्यानंतर इथं महादेवाचं मंदिर आहे. गड असा हा वरच्या बाजूला आहे आणि गडाच्या पायथ्याशी इथं खाली महादेवाचं मंदिर आहे. महादेव मंदिर, देवाचा छोटासा नंदी आणि ही छोटीशी पिंड. आणि याच पिंडीच्या बरोबर बॅक साईडला या मूर्तीकडे बघितल्यानंतर शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्ष दाखवते ही मूर्ती. ही मूर्ती कोणती आहे ते तुम्ही ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा मला.
महादेव मंदिर पास केल्यानंतर परत तुम्हाला याच वाटेतून परत पाठीमागे जायचं आहे. परत वरती चढायला लागणार आहे आणि महादेव मंदिराच्या शेजारी ही अशी नदी गेलेली आहे. नदी त्या रोडवरून आल्यानंतर ना आपल्याला बसण्यासाठी एक चौतरा केलाय. हा एक चौतरा, त्यानंतर ना पर्यटकांनी केलेली ही घाण. हे असली चूक तुम्ही जर आला तर अजिबात करू नका. हे घेऊन वरती आला तर परत खाली घेऊन जायचा जबाबदारी असायला पाहिजे तुमची. ती आता आलेली वाट हनुमान मंदिर करून आलोय, त्यानंतर ना ही तिकडे बोर्ड दाखवतोय. त्यानंतर ना इकडे आल्यानंतर ना भवानी देवीचं मंदिर आहे. इथं भवानी देवीचं मंदिर हे असं जुन्या पायऱ्या आणि आतमध्ये देवीचं मंदिर. देवीच्या मंदिराच्या शेजारीच इथं गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिराच्या समोर इथे एक नंदी आहे आणि त्या बरोबर मंदिराच्या आतमध्ये इथे एक महादेवाची पिंड आहे आणि या साईडला डाव्या साईडला सुंड असलेला हा गणपती आहे. गडाच्या सुरुवातीला डाव्या साईडला गेलं तर एक हनुमान मंदिर आणि महादेवाचं मंदिर. हे महादेवाच्या मंदिरापासून जी नदी असे ह्या किल्ल्याला टर्न घेते ती डायरेक्ट इथं येऊन थांबते. जर नदी बघितली तर तुम्हाला इथं पाणी थोडंसं दिसेल, झाडांच्या मुळे तुम्हाला दिसत नाही, पण इथं खाली नदी आहे. हा एक पायरी मार्ग आहे. इकडून डायरेक्ट जातं भवानी देवीचं मंदिर आणि गणेश मंदिर आणि तिथून पुढे गेलं की हनुमान मंदिर. या गडावरची शिवकालीन विहीर अजून पाण्याने भरलेली आहे. त्या वाटेमधून आपण आलेलो. आता वाटेनं आल्यानंतर ना मग पुढे गेल्यानंतर हा आपण असा वरती गेल्यानंतर इकडून किल्ला फिरलो. किल्ल्याला जाताना डाव्या साईडमधून बघितलं तर तुम्हाला हनुमान मंदिर, तिथून पुढे गेल्यानंतर महादेव मंदिर, गड थोडा खाली उतरून जावं लागेल. परत तिथून पाठीमागं आल्यानंतर ना अजून एक रोड लागेल हनुमान मंदिरापासून स्ट्रेट वरती जाण्यासाठी. तो रोड तुम्हाला डायरेक्ट भवानी देवीच्या मंदिरा आणि गणपतीच्या मंदिराला जाईल. तिथून परत खाली उतरल्यानंतर परत तुम्हाला शिवकालीन विहीर आणि परत हे तुम्हाला चौतरा लागेल जिथं फाशीचा खंदक आहे. तिथून परत या रोडमधून स्ट्रेट खाली जायचं आहे. आपला हा छोटासा किल्ला संपतोय. असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.